नमस्कार. आपलं सर्वांचं SST कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्समध्ये स्वागत आहे. ही आहे SST एड्युपेडिया आणि मी असिस्टंट प्रोफेसर संजय परटोले. आज आपल्याला इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स TYBA सेम 6 मध्ये असलेला विषय, या विषयाअंतर्गत आपण भारतातील बहुराष्ट्रीय कंपनी, मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन इन इंडिया MNC विषयी संपूर्ण माहिती जी आहे ही आजच्या या भागातून आपण घेणार आहोत. आज आपण भारतातील बहुराष्ट्रीय कंपनी या कंपन्यांविषयीची जी माहिती आहे ही माहिती आपण मिळवणार आहोत. तर बघा, तुम्हाला या ठिकाणी कंपन्यांविषयीची माहिती जी आहे ही पहिल्या स्लाइडमध्ये तुम्हाला या ठिकाणी दिसते. या स्लाइडमध्ये बघा अनेक प्रकारच्या कंपन्या. आता बहुराष्ट्रीय कंपन्या ज्या आहेत, एकापेक्षा जास्त किंवा एकापेक्षा दुसऱ्या किंवा एका राष्ट्राच्या दुसऱ्या देशामध्ये असलेल्या जी काही कंपन्या आहेत त्यांचा आपण या ठिकाणी अभ्यास करतो. आता बघा, बहुराष्ट्रीय कंपनी ही एक अशी व्यवसाय संस्था असते की ज्या व्यवसाय संस्थेचे एकापेक्षा अनेक देशांमध्ये ती कंपनी त्या ठिकाणी कार्यरत असते. जो उद्योग आपल्या देशाच्या व्यतिरिक्त इतर देशांमध्ये सुद्धा, केवळ आपल्या स्वतःच्या देशामध्ये नाही तर इतर देशांमध्ये जाऊन सुद्धा उत्पादन आणि सेवा यांचं वितरण करीत असेल तर त्या उद्योगाला आपण बहुराष्ट्रीय कंपनी असं म्हणतो. बहु म्हणजे एकापेक्षा अनेक राष्ट्रांमध्ये स्थापित झालेल्या कंपन्या. एकापेक्षा अनेक राष्ट्रांमध्ये स्थापित झालेल्या अशा कंपन्या की ज्यांचा कारभार हा केवळ स्वतःच्या देशापुरता मर्यादित नसून इतर देशांमध्ये सुद्धा ती कंपनी जी आहे ती कार्यरत असते. यांना आपण बहुराष्ट्रीय कंपन्या म्हणतो. बहुराष्ट्र म्हणजे अनेक राष्ट्र, एकापेक्षा अनेक राष्ट्रांमध्ये. तिसरी जी व्याख्या या ठिकाणी आहे ती बहुराष्ट्रीय कंपनी म्हणजेच अशी कंपनी की जिचे मुख्य कार्यालय जे आहे हे एका देशामध्ये असते, परंतु ही कंपनी अनेक देशांमध्ये काम करताना दिसून येते. अशा कंपनीला आपण म्हणतो बहुराष्ट्रीय कंपनी. आणि या बहुराष्ट्रीय कंपन्यांचं महत्त्व जे आहे हे महत्त्व आज आपण पाहतो की दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. अशा कंपन्या ज्या आहेत या स्वतःच्या देशापुरता, स्वतःच्या राष्ट्रापुरता मर्यादित नसून त्यांचा विस्तार हा इतर राष्ट्रांमध्ये सुद्धा आपल्याला होताना दिसून येतो. अशा बहुराष्ट्रीय कंपन्यांचा या ठिकाणी आपण अभ्यास करतो. त्यानंतर आपण पाहतो की बऱ्याचशा बहुराष्ट्रीय कंपन्या ज्या आहेत, बहुराष्ट्रीय कंपन्यांचा अर्थ या ठिकाणी कळलेला आहे. मग बहुराष्ट्रीय कंपन्या ज्या आहेत या बहुतांश जास्तीत जास्त कंपन्या जर आपण पाहिल्या तर या बहुराष्ट्रीय कंपन्यांची जी काही मुख्यालय आहेत ही अमेरिका, युरोपियन युनियन असेल, जपान असेल, अशा अनेक श्रीमंत देशांमध्ये. श्रीमंत देश म्हणण्यापेक्षा सोप्या भाषेमध्ये या ठिकाणी सांगायचं जर झालं तर या ठिकाणी श्रीमंत देश म्हणण्यापेक्षा विकसित देश, डेव्हलप कंट्रीज, डेव्हलप कंट्रीज जे आहेत त्या डेव्हलप कंट्रीज या ठिकाणी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आणि अशा संयुक्त उपक्रमामध्ये विदेशी कंपन्यांची जी काही भांडवल आहे ही भांडवल जवळपास 51% पर्यंत 51% भांडवल जे आहे ते भांडवल या ठिकाणी टाकत असते. आणि भारतीय भागीदार जे आपण पाहिलं तर या ठिकाणी 49% भांडवल जे आहे तो भांडवल या ठिकाणी गुंतवणूक असते. मग ही बहुराष्ट्रीय कंपनी म्हणजे काय, मल्टीनॅशनल कंपनीज काय आहे, तर ही अशी एक कंपनी आहे की जिच्या 2 किंवा अधिक देशांमध्ये शाखा किंवा त्या व्यापाराचं केंद्र त्या ठिकाणी असतं. आणि 2 पेक्षा अधिक देशांमध्ये ही कंपनी जी आहे ती कंपनी त्या ठिकाणी कार्य करत असते. त्या कंपनीचं काम त्या ठिकाणी चालू असतं. अशा कंपनीला आपण बहुराष्ट्रीय म्हणतो. एकापेक्षा अनेक राष्ट्रांमध्ये ही कंपनी कार्यरत असते. आणि अशाच बहुराष्ट्रीय कंपनीचा आपण अभ्यास करत आहोत.
आता आपण पाहत आहोत की बहुराष्ट्रीय कंपनीची वैशिष्ट्ये कोणती आहे. वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी विशेष अशी बाब कोणती आहे की जिचा अभ्यास आपण या ठिकाणी करायला पाहिजे. तर अशाच मल्टीनॅशनल कंपनीचे वैशिष्ट्ये कोणती आहेत ती वैशिष्ट्ये लगेच आपण जाणून घेऊ या ठिकाणी. आणि वैशिष्ट्ये जाणून घेत असताना सगळ्यात महत्त्वाचं आणि प्रथम पहिलं उद्दिष्ट वैशिष्ट्य जे आहे ते वैशिष्ट्य म्हणजे मुख्यालय जे आहे ते स्वदेशामध्ये असतं. आता मल्टीनॅशनल कंपनीचं तुम्ही जर पाहिलं तर हेड ऑफिस किंवा त्याला आपण मुख्यालय म्हणतो, हे मुख्यालय कुठे असतं? स्वतःच्या देशामध्ये असतं. उदाहरणार्थ भारताने जर एखादी कंपनी स्थापन केली असेल तर त्या कंपनीचं जे काही मुख्यालय आहे, हेड ऑफिस जे आहे ते भारतामध्ये असेल. आणि त्या कंपनीचं जर आपण कारभार जर पाहिला किंवा त्याचं जर आपण विस्तार जर पाहिला तर तो इतर देशांमध्ये असतो. परंतु त्या कंपनीचं मुख्यालय जे आहे ते आपल्याला कुठे पाहायला मिळतं? भारतामध्ये पाहायला मिळणार. स्वतःच्या देशामध्ये, स्वदेशामध्ये, स्वदेश म्हणजे स्वतःच्या देशामध्ये हे मुख्यालय जे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार. सेकंड आहे, दुसरं आहे ते म्हणजे व्यवहार जे आहे ते अनेक देशांमध्ये होतात. बघा साहजिकच या ठिकाणी आपलं लक्ष येतं की जर बहुराष्ट्रीय कंपनी या नावामध्येच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं की बहुराष्ट्रीय कंपनी जी आहे ही कंपनी, या कंपनीचा व्यवहार जर आपण पाहिलं, जर यामध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त देशांचा सहभाग जर होत असेल तर साहजिकच आपल्याला या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात येते की या देशाचे जे काही व्यवहार आहेत ते व्यवहार देखील अनेक देशांमध्ये होणार. कारण आपण या ठिकाणी पाहतो की एका देशामध्ये, स्वदेशामध्ये या कंपनीचे व्यवहार आहेत, परंतु या कंपनीचे व्यवहार जर आपण या ठिकाणी पाहिले तर हे अनेक देशांमध्ये, अनेक राष्ट्रांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मग अनेक राष्ट्रांशी जर असे व्यापारी संबंध असतील, अनेक देशांमध्ये जर कंपनीची स्थापना केलेली असेल तर साहजिकच व्यवहार देखील हे अनेक देशांमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. ट्रान्झॅक्शन या ठिकाणी आपल्याला अनेक देशांमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि अशा व्यवहारांचा या ठिकाणी आपण अभ्यास करतो. त्यानंतर आहे स्वदेशी नागरिकांचा हिस्सा. आता जर कंपनी आपल्या देशामध्ये आहे तर निश्चितपणे आपण या ठिकाणी म्हणू शकतो की स्वदेशी नागरिक जे आहेत, स्वतःच्या देशातील नागरिक, स्वतःच्या देशातील सिटिझनशिप जे आहेत, सिटिझन्स जे आहेत, या नागरिकांचा सगळ्यात जास्त भाग जो आहे, हिस्सा जो आहे, हा हिस्सा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. त्यानंतर सदस्य जे आहेत ते स्वदेशी नागरिक असतात. आता बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये सहभागी होणारे जे काही सदस्य असतील, साहजिकच आपल्याला लक्षात येतं की स्वतःच्या देशामध्ये कार्यालय आहे, मुख्यालय आहे, म्हणजे स्वतःच्या देशामधील जास्तीत जास्त सदस्य जे आहेत हे सदस्य या ठिकाणी सहभागी असणार. स्वदेशी नागरिकांचा समावेश जो आहे तो या ठिकाणी जास्तीत जास्त आपल्याला पाहायला मिळेल. स्वदेशी नागरिकांचा सहभाग आपल्याला या ठिकाणी जास्तीत जास्त पाहायला मिळतो. त्यानंतर आहे आकारमान मोठं. बघा एखादा देश आहे आणि त्या देशामध्ये चालणारा जो काही व्यापार असेल, कंपनी असेल, ती कंपनी जर दुसऱ्या राष्ट्रामध्ये जाऊन जर त्या ठिकाणी व्यापार करत आहे तर या कंपन्यांचा आकार जो आहे तो आकारमान आपल्याला मोठं, कारण या कंपनीचं जाळं जे आहे ते जाळं अनेक देशांमध्ये, अनेक राष्ट्रांमध्ये त्या ठिकाणी आपल्याला विखुरलेलं पाहायला मिळेल. अनेक राष्ट्रांमध्ये कंपनीची स्थापना जी आहे ती कंपनी स्थापना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. मुख्यालय जरी स्वतःच्या देशात असलं तरी या कंपनीचा जे काही विस्तार आहे हा विस्तार आपल्याला इतर देशांमध्ये सुद्धा पाहायला मिळतो आणि हाच विस्तार आपण या ठिकाणी पाहतो. आता अजून जर आपण पुढे पाहायचं ठरवलं, बहुराष्ट्रीय कंपन्यांची इतर सुद्धा वैशिष्ट्ये आहेत. याच वैशिष्ट्यांचा अभ्यास करत असताना अजून काही महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत, ती म्हणजेच या कंपनीचे आर्थिक व्यवहार मोठे असतात. मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक व्यवहार जे आहेत ते व्यवहार या ठिकाणी केले जात असतात आणि असे आर्थिक व्यवहार हे अत्यंत महत्त्वाचे ठरतात.
त्यानंतर आहे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर. बघा, बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये जास्तीत जास्त तंत्रज्ञान त्या ठिकाणी वापरलं जातं आणि हे तंत्रज्ञान सुद्धा कसं वापरलं जातं तर आधुनिक तंत्रज्ञान, बरोबर. लेटेस्ट टेक्नॉलॉजी जी आहे ती लेटेस्ट टेक्नॉलॉजी या ठिकाणी यूज केली जाते. लेटेस्ट टेक्नॉलॉजीचा वापर या ठिकाणी आपल्याला केला जातो आणि अशा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर जो आहे हा बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये या ठिकाणी केला जातो. म्हणजेच आधुनिक तंत्रज्ञान जे आहे हे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या ठिकाणी जास्तीत जास्त केला जातो. त्यानंतर आहे व्यवस्थापनामध्ये कौशल्य. ही सर्व आपण वैशिष्ट्य या ठिकाणी पाहत आहोत. व्यवस्थापनामध्ये कौशल्य कसं आहे तर बघा, या ठिकाणी मॅनेजमेंट सुद्धा फार महत्वाचं आहे. कंपनीचं मुख्यालय जरी हे एखाद्या ठिकाणी असेल तरी व्यवस्थापन जे आहे हे व्यवस्थापन अत्यंत चांगल्या प्रकारे कौशल्यपूर्वक या ठिकाणी केलं जातं. त्यानंतर आहे जाहिरातींचा वापर. जाहिरातींचा वापर जो आहे हा जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी केला जात असतो. ॲडव्हर्टाइजमेंट या ठिकाणी केली जाते कारण या देशांकडे जास्तीत जास्त स्रोत जे आहेत ते स्रोत या ठिकाणी उपलब्ध असतात. साधन सामग्री या ठिकाणी उपलब्ध असते आणि म्हणून बहुराष्ट्रीय कंपन्या ज्या आहेत हे अत्यंत या ठिकाणी महत्त्वाचे ठरत असतात. अजून जर यामध्ये वैशिष्ट्य आपण पाहिलं तर आर्थिक स्थिती जी आहे ही आर्थिक स्थिती इकॉनॉमिकली कंडिशन जर पाहिली बहुराष्ट्रीय कंपन्यांची तर ही अत्यंत मजबूत असते, स्ट्रॉंग असते. हे एक वैशिष्ट्य आहे. त्यानंतर नफ्याची जी काही वाटणी आहे, जो काही नफा या ठिकाणी प्राप्त होतो हा नफा स्वतःच्या देशामध्ये स्वदेशामध्ये या ठिकाणी त्याची वाटणी या ठिकाणी केली जाते. ही सगळे वैशिष्ट्य आपण इथे पाहिलेले आहेत. त्यानंतर आपण पाहत आहोत की बहुराष्ट्रीय कंपन्यांची आर्थिक विकासामध्ये काही भूमिका आहे का. मग भूमिका पाहत असताना किंवा त्याला आपण म्हणतो काही रोल या ठिकाणी आहे का, इम्पॉर्टन्स काही आहे का, तर इम्पॉर्टन्स पाहत असताना त्यामध्ये आपण पाहतो की पहिलं आहे गुंतवणुकीमध्ये वाढ. बहुराष्ट्रीय कंपन्या हे इन्व्हेस्टमेंट जे आहे ते इन्व्हेस्टमेंट जास्तीत जास्त करताना दिसून येतात आपल्याला. गुंतवणुकीमध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक करतात आणि गुंतवणुकीमध्ये वाढ कशी करायची या दृष्टीने सतत त्या ठिकाणी प्रयत्न चालू असतो. त्यानंतर आहे पूरक सुविधांचा विकास. बहुराष्ट्रीय कंपन्या ज्या काही पूरक सुविधा आहेत उद्योगांशी संबंधित या सुविधा सगळ्यात अगोदर विकसित करतात आणि या सुविधा विकसित करून मग महत्त्वाचं जे आहे ते म्हणजेच विकासात्मक भूमिका जी आहे ती या ठिकाणी बजावत असतात. आणि तिसरं त्या ठिकाणी आहे आधुनिक कौशल्य आणि तंत्रज्ञानाचा लाभ. जास्तीत जास्त आधुनिक कौशल्य आधुनिक तंत्रज्ञान या ठिकाणी वापरत असल्यामुळे, कारण आपण पाहतो की बहुराष्ट्रीय कंपन्यांची इकॉनॉमिकली कंडिशन ही फार चांगली असते, मजबूत असते आणि त्यामुळे आधुनिक कौशल्य आणि तंत्रज्ञानाचा लाभ करणं हे या ठिकाणी सोयीस्कर जातं, फायदेशीर ठरतं. त्यानंतर संशोधनाचा लाभ. बघा, आर्थिक स्थिती मजबूत असल्याकारणाने बहुराष्ट्रीय कंपन्या सतत आपल्या उत्पादनामध्ये जो काही माल उत्पादित केला जातो कंपन्यांमध्ये, त्या कंपन्यांमध्ये उत्पादित केला जाणाऱ्या मालावरती संशोधन केला जातो, रिसर्च त्या ठिकाणी केला जातं आणि संशोधनाचा जास्तीत जास्त लाभ जो आहे हा बहुराष्ट्रीय कंपन्यांची आर्थिक विकासातील जी काही भूमिका आहे ही भूमिका मजबूत करण्यामध्ये होते. त्यानंतर आहे परदेशातील बाजारपेठांचा जो काही लाभ आहे, कारण यामध्ये बहुराष्ट्रीय म्हणजे एकापेक्षा अनेक राष्ट्रांमध्ये हा व्यापार जो आहे हा व्यापार चालत असल्यामुळे अनेक प्रकारच्या बाजारपेठा म्हणण्यापेक्षा विदेशातील किंवा परदेशातील ज्या काही बाजारपेठा आहेत, फॉरेन मार्केट जो आहे या बाजारपेठांचा लाभ सुद्धा या ठिकाणी होत असतो.
त्यानंतर निर्यातीमध्ये वाढ। बघा या ठिकाणी आयात आणि निर्यात ही अत्यंत महत्त्वाचं आहे। वस्तूंची देवाणघेवाण जी आहे ती देवाणघेवाण ही फार मोठ्या प्रमाणात चालत असते, कारण यामध्ये दोन देश सहभागी असतात आणि या दोन देशांचा सहभाग असल्यामुळे निर्याती जास्तीत जास्त कशी वाढवावी हा बहुराष्ट्रीय कंपनीचं महत्त्वाची भूमिका जी आहे ती भूमिका या ठिकाणी ठरते। म्हणजेच निर्यातीमध्ये वाढ करण्यामध्ये वस्तू आपण उत्पादित केलेल्या वस्तू आणि सेवा यांची परदेशामध्ये निर्यात कशी करायची यावरती जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात भर जो आहे हा भर या ठिकाणी दिलेला दिसून येतो आपल्याला। आणि यांचीच मदत जी आपण पाहतो की आर्थिक विकासामध्ये होते, आर्थिक विकास करण्यामध्ये या ठिकाणी होते आणि इकॉनॉमिकली दृष्ट्या ग्रोथ जी आहे ग्रोथ या ठिकाणी आपल्याला दिसून येते। त्यानंतर देशांतर्गत मक्तेदारांशी स्पर्धा। बघा देशांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मक्तेदारी जी आहे ती मक्तेदारी या ठिकाणी दिसते, मक्तेदारी असते आणि असे मक्तेदारीची जी काही कॉम्पिटिशन स्पर्धा जी आहे ही स्पर्धा देखील या ठिकाणी वाढवण्यास या कंपन्यांची भूमिका जी आहे रोल या ठिकाणी फार महत्त्वाचा ठरतो। त्यानंतर आहे नैसर्गिक साधन संपत्तीचा पर्याप्त वापर। जी काही ज्या देशांमध्ये नैसर्गिक साधन संपत्ती उपलब्ध असते किंवा भारतामध्ये समजा एखादी नैसर्गिक साधन संपत्ती जास्त मोठ्या प्रमाणामध्ये आहे, मग त्या साधन संपत्तीचा वापर करून त्या देशामध्ये जास्तीत जास्त वस्तूंचं उत्पादन जे आहे ते उत्पादन त्या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न केला जातो, घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो। म्हणजे थोडक्यात प्रोडक्शन जे आहे ते प्रोडक्शन त्या ठिकाणी केलं जातं, त्याच्यावरती भर दिला जात असतो। आणि ज्या वेळेला उत्पादनामध्ये जास्त भर देऊ आपण, उत्पादन घेण्यावरती ज्यावरती आपण लक्ष देऊ, त्यावेळेला साहजिकच आपण म्हणू शकतो की निर्यात जी आहे ती निर्यात आपण जास्त करू शकतो। निर्यातीला खऱ्या अर्थाने प्रोत्साहन जे आहे ते प्रोत्साहन खऱ्या अर्थाने बहुराष्ट्रीय कंपन्यांमुळे या ठिकाणी आपल्याला मिळत असतं। त्यानंतर वेतनामध्ये वाढ। बघा बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये काम करणारे जे श्रमिक आहेत या श्रमिकांना कामगारांना जास्तीत जास्त वेतन जे आहे ते वेतन त्या ठिकाणी दिलं जात असतं, पगार त्या ठिकाणी दिला जात असतो। आणि आता जास्तीत जास्त पगार केव्हा दिला जाईल, ज्या वेळेला त्या कंपनीमधून उत्पादनाचं कार्य हे मोठ्या प्रमाणामध्ये होईल, कौशल्यपूर्ण होईल आणि या कौशल्याला अनुसरून, कारण आपण अगोदर पाहिलं की बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर टेक्नॉलॉजीचा वापर हा जास्तीत जास्त केला होतो। मग टेक्नॉलॉजी जास्तीत जास्त वापरली जात असेल तर साहजिकच त्या ठिकाणी काम करणारे जे काही कामगार किंवा श्रमिक असतील ते सुद्धा कौशल्यधारक असतील, चांगल्या प्रकारचं प्रशिक्षण घेतलेलं असतील आणि अशा प्रशिक्षित कामगारांचा सुद्धा या ठिकाणी समावेश होतो। आणि असे प्रशिक्षित कामगार जर असतील तर साहजिकच उत्पादनावरती त्याचा परिणाम होतो, चांगल्या प्रकारचा परिणाम या ठिकाणी होतो आणि साहजिकच उत्पादनामध्ये वाढ होते। आणि शेवटचं जे आहे ते म्हणजे वित्त पुरवठ्यामध्ये वाढ। बघा जास्तीत जास्त वित्त पुरवठा जो आहे हा वित्त पुरवठा या ठिकाणी होताना दिसून येतो। आता वित्त पुरवठा म्हणजे काय, तर या ठिकाणी पैशाचा केला जाणारा पुरवठा। मग पैशामध्ये ओढ जाणारी जी काही पुरवठा आहे असा पुरवठा जो आहे हा पुरवठा या ठिकाणी वाढ करणे, या पुरवठ्यामध्ये वाढ करणे हे फार महत्त्वाचं आहे। तर अशा प्रकारे आज आपण या ठिकाणी बहुराष्ट्रीय कंपन्यांची वैशिष्ट्ये, बहुराष्ट्रीय कंपन्यांची व्याख्या आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी अर्थ जो आहे बहुराष्ट्रीय कंपन्यांचा, हा बहुराष्ट्रीय कंपन्यांचा अर्थ जो आहे हा अर्थ या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। आणि आजच्या या विशेष भागातून आपण बहुराष्ट्रीय कंपन्यांची संपूर्ण माहिती जी आहे ही माहिती या ठिकाणी आपण मिळवलेली आहे। धन्यवाद।